तर गाईज तर वेलकम टू माय ब्लॉग. न्यू ब्लॉग. तर आता काय आपण ऑर्डरचा ब्लॉग नाही बनवत. आता आम्ही काश्मीरला चाललोय. मी सोम, इकडे भाऊजी आहेत ना. ह्यो आमचा सस्ता जुगाड. चाललोय आम्ही काश्मीरला. त्या आता आम्ही ऑन द वे ना एअरपोर्टसाठी चाललोय. दाखवतो तुम्हाला आता एअरपोर्टला पोहोचल्यावर ना. आम्ही मागणं चाललोय कारण की आम्हाला सगळ्यांना कामं होती म्हणून आम्ही मागणं चाललोय. नंतर अगोदर गेलो असतो पण आमच्या ऑर्डर बिर्डर सगळं थांबलं असतं म्हणून आम्ही आता चाललोय. तर डायरेक्ट एअरपोर्टवर गेल्या भेटू. तर काय आता आम्ही पोहोचलो इथे एअरपोर्टला टर्मिनल 2 ला ना. भाऊजीचा गेलेत पुढे. आता मी चाललो इथे ट्रॉली बिली टाकतोय. मी आता टर्मिनल 2 ला पोहोचलो. आता चालतो बघतो कसं काय आहे. मला काहीच माहित नाही. मी पहिल्यांदा आलो तिथे. तर बघू. आपला बोर्डिंग पास आलेला आहे. जातो आता लगेच या लाईन आता सांगतो जशी लाईन लागलेली आहे. गाईज आता आम्ही बॅग चेकिंगच्या लाईनीला लागायला चाललोय. जसं आपली बॅग आहे. आपण चाललोय आता बॅगच्या लाईनीमध्ये. काय इथे सगळं लफड्याची कामं आहेत ना. मला काही इथलं माहीत नाही ना. आपण असं काही ब्लॉग बिग पण बनत नाही. असं सकाळी 3चा माहोल असतो आणि माझी आहे फ्लाईट 7ची ना. मी आलो 3ला. भाऊजीमुळे 3ला यायला लागलं कारण की त्यांची फ्लाईट सकाळची होती म्हणून. तर इथे बघू शकता तुम्ही. तर आता आपली ही फ्लाईट आहे श्रीनगरची K1 to K14 मध्ये. तर बघू आता तिकडे. आता पहिले इथे लाईनीला लागतो कारण की मगाशी भरपूर गर्दी होती. तर आता गर्दी थोडी कमी झाली ना. लाईनीला लागून घेतो. चला मग भेटूया डायरेक्ट बॅग बिग दिल्यावर. असं 3चा माहोल आहे पूर्ण एअरपोर्टचा ना. आपली आता इंडिगोची फ्लाईट आहे तर आपण आता इंडिगोच्या लाईनीत लागतो आहे. चला मग भेटू मग डायरेक्ट पुढे. तर गाईज आता आपलं बॅगेज ड्रॉप झालेलं आहे. तर आता आपण चाललो आहे 45 B1 गेटचे इथे. आता बघू इथला एक सगळं सिम्पल रूल. सगळी जातात तिथंच जात बसायचा. मग बरोबर आपण पोचतो ना. आता वापस हा बोर्डिंग पास दाखवून आपण पुढे जाऊ गेटच्या आतमध्ये. तर आता इथे सिक्युरिटी आहे. ते काही ब्लॉक काढून देणार नाही. तर आता मी थांब. आता आपली ही मोठीवाली बॅग झाली. आता ही हँडबॅग आहे. हिला आता सिक्युरिटीच्या ह्याच्यात दाखवायची आहे. तर आता ही लास्ट प्रोसिजर आहे ना. आता हे झाला तर मग आता इथून पुढे जायचं. आपल्याला काय माहीत नाही. जशी लोक पुढे जातात तसं आपण पुढे जात बसायचा. हा तिथला एक सगळ्यात चांगला रूल आहे. लोक जातात तिथे जात बसायचा. आपला काही दिमाग लावायचं नाही. तर आता भेटू. लोक बोलवतो तुला लास्ट. हे बघ डायरेक्ट एअरपोर्टवर ब्लॉग बनवतो. साधं काम आहे का. डायरेक्ट एअरपोर्टवर ब्लॉग बनवतो. इकडे आता सगळं असं डिपॉझिट करतात ते सामान मटेरियल कॅमेरा. आता मी असं लाईनीत उभा आहे. काय तर असं काढलं आहे आपण सामान पूर्ण आपल्या ट्रॉलीमध्ये. जो टॅप, पॉवर बँक, चार्जर, बॅग बिग ठेवतो. आता डायरेक्ट ही ट्रॉली आपल्याला पुढे भेटेल. लाईट झंझटमाडीचं काम असतो. काय आता बॅग बिग आपली चेक होऊन आलेली आहे. असं आपण काय नेतच नाही असा. तर आता बॅग चेक झाली ना. आता वापस एवढं बॅगेत भरायचं आणि इथे वापस असा गेटवर जायचा. म्हणून सांगते ट्रेन बरी आहे. ट्रेन बिन काय बरं नाही. आता एवढी वापस हे ड्रायर, लॅपटॉप, फोन, कॅमेरा, चार्जर बिजर सगळं आता भरून वापस जायला लागेल. तर भरतो ना जातो. झाली आता आपली बॅग बिग भरून. काय ठेवलं नाही. आता चाललो आता इथनं पूर्ण गेटसाठी. आपला बोर्डिंग पास राहिला
आपला बोर्डिंग पास राहिलेला तिथेच. तर आता जातो पुढे गेटसाठी. आता काय माहिती यांचा काय विषय आहे, लय खतरनाक विषय आहे. आता आपला गेट नंबर आहे 45B1. आता 45B1 इथे कोणाला विचारायला लागेल. लय खतरनाक विषय. तर नुसतं इथं चालायलाच लागतो. आता 45B1 गेट आता कुठे आहे ते शोधायला लागेल. आता झालं आहे, आता ऑलमोस्ट झालं आहे सगळं. आता फक्त पुढे जायचं आहे ना, थोडीशीच प्रोसेस बाकी आहे. असं आपले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. आता आपलं कसं डोमेस्टिक डिपार्चर आहे ना, म्हणून चाललो आपण इकडून. हां डोमेस्टिक आहे. कसं आहे आपलं काम. आपण लाजत नाही कुठे ब्लॉग बनवला, कारण की कोण आपल्याला ओळखत नाही ना, काय नाही. 2 मिनटं आधी बघतील ना जातील. तर चाललो आहे डोमेस्टिक. फोटो नाही काढला काय नाही बॅगसोबत, डायरेक्ट आलो आहे तसंच. बघू आता श्रीनगरला गेल्यावर फोटो काढतो. आता आपल्याला गेट नंबर शोधायचा 45B1 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. एकदम भारी आहे इकडचं. आमची मुंबई. आता चालले 45B1कडे. आता काय इथे गेट बघायला लागेल कुठे कसं आहे ना. फ्लाईट टेकअप अँड लँडच बघत बसतो. एवढे दिवस मोबाईलमध्ये बघवतं टेकअप अँड लँड. आता स्वतःच टेकअप होईल ना, लँड पण होईल. डायरेक्ट जमिनीवर आपटेल. एवढा रश नाही सकाळी, म्हणून सकाळी जे बाजू मुले यायला लागला त्यांचं कसं 4ला त्यांना पोचायचंच होतं, म्हणून त्यांच्याबरोबर मला पण यायला लागलं. इथे आपली डिफेंडर उभी आहे. जागा विकायला लागेल ना, घ्यायला लागेल मग डिफेंडर. गाय ज्याच्यासाठी मी पैसे दिले ते 700 रुपये एक्स्ट्रा डायरेक्ट बॅकपॅक करून घेतले ना बॅगेला, हँडबॅगवरून. धरम समजला ना मी पैसे का दिले ना, 700 रुपये बॅग डायरेक्ट बॅकपॅक केली. कशा का. आता 45B1 कुठे आहे तर 45B1. आता पुढे दिसतात गेट ना. इथं ज्यांना प्यायचे असेल, जिथे त्यांना स्पीड प्यायचं असेल त्यांसाठी इथं नाश्ता बिष्टा. आता आपण तर काय नाश्ता करीत नाही, कारण की आपण डायरेक्ट फ्लाईटमध्येच घेतलेलं आहे. पनीर टिक्का चिकन बर्गर या पनीर बर्गर घेतलं आहे, मी विसरलो. आपल्याला आता किती 45B1 तर 43 to 53 त्या साईडला आहेत. तर बघू. चांगले ते गाड्या आहेत. हॅर्ली डेव्हिडसन पण आहे. भरपूर गाड्या आहेत या साईडला. आहेच थोडा रस्ता चुकला. 45B1 इकडे. तर आता ये साईडनं असं वरती जातो. तुम्हाला म्हणजे फक्त मी मॅप दाखवते. 45 हे सब भूलभुले आहे. त्या खाली चाललो आहे. बसमधून नेणार आहेत वाटते, काय माहीत. आपल्या फ्लाईटला चांगले 3 तास बाकी आहेत, पण एकच नंबर बनवल्या. एअरपोर्ट म्हणजे एकच नंबर क्लास. तरी एअरपोर्टचं अजून कामच चालू आहे. काय माहीत 45 आपला B1 आहे. गेटनं आपली फ्लाईट 7ला सुटणार आहे ना. आता 4 वाजले. जायचे ते वडापाव 200 रुपयाला. क्रॉसेंट 240 रुपयाला. समोसा 200 रुपयाला. याची पण काय ते 400-500 रुपये प्राईज आहे. पनीर टिक्का सँडविच 300 रुपयाला. यो आपण प्लेनमध्ये मागवलं आहे ना. यो असं मेन्यू कार्ड आहे ना. आपण चहा मागवलं आहे आता. हां चहा मागवले पाहिजे. कुठे पण जा आपण चहा नाही सोडायचं. भले ऑर्डरला जाय कुठे जा, चहा प्यावूनच जायचं. आता चहा घेऊ दाखवतो.
आता लागलोय लाईनीला. तर आता इथनं बस नाही भरून आपल्याला नेणारच एअरप्लेनमध्ये. ते एअरप्लेनमध्ये गेल्यावर दाखवतो. गाईज तर आता आलो आहे, आम्ही बसमध्ये बसायला चाललो आहे. तर हे काय नाही बसवतात एअरप्लेनमध्ये, नाही डायरेक्ट बसमध्ये नेतात. आता बसमध्ये बसतोय जातोय पुढे. गाईज आता आलो आहे इथे बसमधून. तर या आपला एअरप्लेन आहे ना, यात ना आपण जाणार आहे. गाईज आता पोचलो आहे, प्लेनमध्ये बसलो आहे ना. आपण विंडो सीटच घेतली आहे. काही व्ह्यू आहे 2-2 मिनटं. प्लेनचा माहोल आहे ना. पोचलो आहे आपण ना. आता टेकअप होता ना, व्हिडिओ काढू ना, दाखवतो तुम्हाला टेकअप होता ना म्हणून बघू. चला आता भेटू पुढे. डायरेक्ट नाही, कारण की मध्ये पण दाखवतो. पण आता आपण बसलो आहे ट्रेन. कॅपिचिनो मागवले ना, चिकन सँडविच मागवले. आता दोन्ही मस्त व्ह्यू सोबत ना खातो. गाईज आता आम्ही श्रीनगर एअरपोर्टला लँड झालेलो आहे. ते 22ला लवकर आलते, ते सोम पण लवकर आलता. मलाच यायला टाईम झाला कारण की आमचा प्लेन राऊंड मारत होता, कारण की लय वरती होता तो. बाबू इकडं वा. तर आता चाललोय टॅक्सी बघतोय. टॅक्सीत बसलो का डायरेक्ट हॉटेल आम्ही बुक केलेलं आहे तिकडेच जातो. नाही सोम भाई फुल ड्रेसिंग विशिंग मारून बॅग बिग खेचत नाही. आता आवाज एवढं चांगलं येतं कारण की सोम भाईची कृपा आहे आपल्यावर. हा सोम भाईची आपल्याला आता कृपा झाली. बाबू मग भेटू आता डायरेक्ट गाडीत बसल्यावर.